राज्यभरामध्ये जिल्हा परिषद शाळांची कमालीची दुरावस्था झाली आहे। नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालंय, मुलांमध्ये नव्या वर्षाच्या अभ्यासाचा उत्साह आहे। मात्र शाळांमध्ये खरंच शिक्षणाला पोषक वातावरण आहे का, असा सवाल उपस्थित झालाय। जिथे शिक्षण घ्यायचं तिथेच गळकी छप्र, धोकादायक इमारतीत विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत असतील तर ज्ञानगंगा पोहोचणार कशी, असा सवाल उपस्थित झालाय। आणि याला वाचा फोडण्यासाठी एबीपी माझानं विशेष मोहीम हाती घेतली आहे। आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत राज्यातल्या धोकादायक शाळांची स्थिती। ही स्थिती राज्य सरकारनं पाहावी आणि तातडीनं शाळांची डागडुजी करावी, दुरुस्ती हाती घ्यावी, असं आवाहन एबीपी माझा राज्य सरकारला करत आहे। ही तीन दृश्य बीड, यवतमाळ, धाराशिव जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची। एखाद्याचं राहतं घर सुद्धा एवढ्या वाईट अवस्थेत नसेल गरीबाचं, तेवढ्या वाईट अवस्थेमध्ये राज्याच्या या शाळा आपल्याला दिसतायत। तर बीड जिल्ह्यामध्ये बहुतांश भागात शाळांची दुरावस्था झाली आहे। जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी जीव मुठीत घेऊन धडे घेत आहेत। बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यातील 249 शाळांच्या 592 वर्गखोल्या धोकादायक असून याच धोकादायक वर्गामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। काही ठिकाणी तर चक्क झाडाखाली शाळा भरवण्याची वेळ आली आहे। वर्ग दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनही केलं, मात्र शैक्षणिक वर्ष सुरू झालं तरी परिस्थिती जैसे थेच आहे। मात्र शिक्षण अधिकारी सरकारी उत्तरं देताना दिसतात। बीड जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यातील 592 वर्गखोल्या ज्या आहेत त्या दुरावस्थित आहेत। तर बहुतांश ठिकाणी काही शाळांना वर्गखोल्या नाही आहेत, त्यामुळे जे विद्यार्थी असतील त्यांना अशा पद्धतीने उघड्यावरती आपले ज्ञानार्जनाचे धडे जे आहेत ते घ्यावे लागत आहेत। लिंबाच्या झाडाखाली हे बीड तालुक्यातील जी कोठुळे वस्ती आहे त्या ठिकाणचे हे विद्यार्थी इथे जे धडे आहेत ते गिरवताना पाहायला मिळतात। शिक्षक देखील आहेत। पहिली ते 5वी पर्यंतचे जे वर्ग आहेत ते या ठिकाणी भरतात। दररोज जी शाळा आहे ती या ठिकाणी भरते। आता शैक्षणिक वर्ष जे आहे ते देखील सुरू झालेलं आहे। मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचं स्वागत ठिकठिकाणी करण्यात आलेलं आहे। परंतु आता जर पाहिलं तर पावसाळ्याचे देखील दिवस आहेत। ज्यावेळेस या ठिकाणी पाऊस होतो त्यावेळेस मात्र या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं, अथवा जे इतर ठिकाणी शेड आहे त्या शेडमध्येच त्या विद्यार्थ्यांना उभं राहून शिक्षण जे आहे ते घ्यावं लागतं। खरं तर जिल्हा परिषदेअंतर्गत या शाळांसाठी वर्गखोल्या उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी जी आहे ती केली जात आहे। त्यावरती ठोस काही पावलं उचललं जातात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, एबीपी माझा, बीड। 2014 पासून आज 2025 म्हणजे जवळपास 11 वर्षाचा कालावधी आणि 11 वर्ष झाडाखाली शाळा भरते। मी जून 2023 मध्ये या शाळेवर रुजू झालो। त्यानंतर तत्कालीन पालकमंत्र्याच्या निधीतून 10 लाख रुपये निधी मिळाला आहे। परंतु त्याची वर्क ऑर्डरही झाली असं आम्हाला समजलंय, परंतु या गोष्टीला देखील 1 वर्ष उलटून गेलेलं आहे। तरी अद्यापपर्यंत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मार्कआउट किंवा शाळा वर्गखोली बांधण्यासंदर्भातली जी काही प्रोसेस आहे या ठिकाणी अद्यापही सुरू नाहीये। आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत तेव्हा याकडे प्रशासनाला देखील लक्ष देण्याची गरज आहे। इतकी जवळ शाळा असून त्या ठिकाणी विद्यार्थी ऍडमिशन घ्यायला तयार होत नाहीत। कारण की ती शाळेची तशी अवस्थाच झालेली आहे ना, निवाराच राहिलेला नाही शाळेला बिलकुल। तर काहीतरी शासनाने किंवा शिक्षण खात्याने त्याची दखल घेऊन शाळेची दुरुस्ती करावी, एखादा वर्ग मंजुरी देऊन एखाद्या खोलीची बांधकाम करावी, काहीतरी तडजोड व्हायला पाहिजे शाळेची। तर राज्यातल्या शाळांचं असंच भयानक दृश्य दिसतंय यवतमाळ जिल्ह्यामध्ये। यवतमाळच्या बोरगाव जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इयत्ता 5वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे, पण शाळेत वर्ग आहेत केवळ 2 आणि या 2 खोल्यातूनच वर्ग आणि कार्यालयही चालतं। एकीकडे सरकार शिक्षणावर लाखोंच्या खर्चाचे दावे करतं, तर 3 वर्षांपासून मोडकळीस आलेल्या वर्गांची साधी डागडुजीही होत नाहीये। बोरगाव शाळेमध्ये 3 वर्षांपूर्वी एका खोलीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला, यामध्ये 3 विद्यार्थी जखमी सुद्धा झाले होते। शाळा पुन्हा बांधून देण्याचा प्रस्ताव अजूनही धूळ खातच पडलाय। एका वर्गावर 2 मास्तर न मास्तरीन आहेत आणि एका वर्गात 3 वर्ग आणि एका वर्गात 2 वर्ग।
असे बसवतात आणि पुन्हा पाणी साचते, स्लॅब पडला आहे शाळेचा, पाणी नाही, पाणी साचते, लेकराला खेळायला ग्राउंड नाही. हे आता 2 वर्ष झाले ते स्लॅब पडलं, तर त्यांच्याकडं लय मागणी केली सरांनी, पण त्यांच्या एकट्याकडून कोणाकडूनच झालं नाही. असं हे कार्यालय आणि वर्ग एकाच ठिकाणी भरते का? हो, 2 शाळा, कार्यालय आणि शाळा 2, म्हणजे दोन्ही बी वर्गात भरते. फक्त तो एक नाही आहे. किती वर्ग भरते? एका खोलीमध्ये 2 वर्ग आहे, एका खोलीमध्ये 2, 4. ते 1 ते 5 वर्ग शाळा आहे. मी आहो सध्या यवतमाळच्या बोरगाव शाळेमध्ये. या ठिकाणी जर पाहिलं तर स्लॅबची खोली आहे, त्याचा जो वरांडा आहे हा पूर्णतः पडलेला आहे आणि त्यामुळे या शाळेमध्ये 1 ते 5 वर्ग भरण्यात येते. आणि हे जो स्लॅब पडला आहे त्यामुळे फक्त 2 रूम मध्ये 1 ते 5व्या वर्गाचा वर्ग भरण्यात येत आहेत. त्याचंही खोली क्रमांक 1 मध्ये 4 ते 5वीचा वर्ग भरण्यात येते आणि याच ठिकाणी कार्यालयीन कामकाजही पाहण्यात येत आहेत. आपण जर पाहिलं तर या खोलीतच शिक्षक विद्यार्थी एकत्र बसतात आणि शिकवतात आणि कार्यालयाचं कामकाजही याच रूममधून पाहण्यात येते. तर वर्ग 1, 2, 3 हे ज्या खोली क्रमांक 2 मध्ये भरण्यात येत आहेत. शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे स्लॅब पडला असल्यामुळे या 2 खोल्यातूनच 1 ते 5 वर्ग भरण्यात येत आहेत आणि त्यामुळेच पालकांकडून या शाळेची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. निलेश फाळके, एबीपी माझा, बोरगाव, यवतमाळ. तर धाराशिव जिल्हा परिषदेच्या जवळपास 800 शाळा आहेत आणि त्यातल्या 250 शाळा या धोकादायक अवस्थेत आहेत. उन्हाळी सुट्टीत जिल्हा नियोजन समितीनं मंजूर केलेल्या कामातून दुरुस्तीची कामं केली जातात, पण राजकारणाच्या नादात जिल्हा नियोजन समितीच्या निधीला ब्रेक लागल्यानं यंदाही दुरुस्तीची कामं होऊ शकली नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना याच पडक्या शाळेत जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागतंय आणि यावर पालक देखील चिंता व्यक्त करतायत. तर आम्ही प्रस्ताव दिले आहेत, मात्र वरूनच दुरुस्ती होत नसल्याचं शाळेचे व्यवस्थापक सांगतायत. ही अवस्था एकट्या सारोळा जिल्हा परिषद शाळेची असेल तर मोठी दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासन लक्ष देणार का, हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. या जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 7वी पर्यंत सगळं वर्ग खोल्यांना कडे गेले आहेत आणि शाळेची शौचालयाची पण अवस्था बेकार आहे. तरी मी शासनाला सांगते की शासनाला सांगते की निधी मंजूर करून द्यावा. तर एकीकडे राज्यभरातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे आजपासून विदर्भातल्या शाळा सुरू होत आहेत.